पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे यांची एक रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतीये पीएमपी बस मधील. तर प्रशासनाने त्यांना पहिली नोटीस पाठवली की तुम्ही या रील साठी जे साहित्य वापरले, गणवेश, ई मशीन, बॅच बिल्ला, तर या वस्तू तुमच्याकडे आल्या कुठून आणि ही रील तुम्ही प्रशासनाची परवानगी न घेता पीएमपी मध्ये बनवली काय कशी, याच्यावर एक नोटीस पाठवली. याला तुम्ही प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. पण काय केलं अथर्व सुदामे यांनी, बुधवारपर्यंत काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने त्यांना दुसरी नोटीस पाठवली. त्याच्यामध्ये 50,000 रुपये दंड भरावा या गोष्टीची त्यांच्याकडे मागणी केली. तर लवकरात लवकर हा दंड जर तुम्ही भरला नाही तर भारतीय दंड संहिता माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये तुमच्यावर गुन्हा खटला दाखल केला जाऊ शकतो असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. तर प्रशासनाचं पहिल्या नोटीसमध्ये म्हणणं आहे की महिलांना या रील मध्ये अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बसमध्ये प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटते. त्याच्यामुळे ही नोटीस बजावली आहे. तुम्ही प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता बसमध्ये रील बनवली, व्हिडिओ बनवलाय. त्याच्यामुळं तुम्हाला दुसरी नोटीस पाठवण्याचं कारण काय आहे, तर पहिल्या नोटीसचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही. त्याच्यामुळे दुसरी नोटीस तुम्हाला पाठवलेली आहे. तर प्रशासनाचं असं म्हणणं आहे तुम्ही लवकरात लवकर दंड भरावा. पहिल्या नोटिशीला तुम्ही उत्तर दिले नाही, दुसऱ्या नोटिशीला तरी उत्तर द्यावं. आता बघायचंय मित्रांनो की अथर्व सुदामे जे प्रसिद्ध रील स्टार आहे त्या या नोटिशीला कसं उत्तर देतात आणि कसं हँडल करतात, ही सिच्युएशन कशी हँडल करतात आणि यामधून कसं बाहेर पडतात. अलीकडच्या काळात आपण पाहतोय त्यांचे रील खूप व्हायरल होतात ते, आणि त्यांच्या रील मधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो. पण नेमकं अडतंय कुठं. त्यांची पहिली पण एक रील ज्या गणपतीच्या काळात काढली होती त्याच्यावर पण ऍक्शन घेण्यात आली होती, आणि आता ही दुसरी रील आहे जी त्याच्यावर ऍक्शन घेण्यात आलेली आहे. नेमकं यांच्या रील मधून लोकांना खटकतंय काय, त्यांना नेमकं समाजाला सांगायचंय काय आणि समाजामध्ये चुकीचा मेसेज जातोय का, या गोष्टी सगळ्यात तपासणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही पण रील व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक बारीक ना बारीक सारीक गोष्टीकडे व्हिडिओ बनवताना लक्ष द्या. नाहीतर मित्रांनो तुमच्यावर ही गुन्हा दाखल होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या इंटरेस्टिंग माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.